बटर्ड कॉर्न केलेले आहेत आपण इकडे, थोडी काळी मिरी पूड आणि थोडंसं मीठ. दुसऱ्या बोलमध्ये घेतोय मी टोमॅटो बारीक चिरलेला, याच्यात घालणार आहे थोडा केचप आणि याला मिक्स करून घेतोय. बस थोडं लिंबू, बस ते गॅस बंद केलेला आहे. बस चला, आता या टोस्टसाठी लागणारी सगळी सामुग्री आपली रेडी झालेली आहे. आता काय नाही, बस आता आपल्याला या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या, त्यात लावायच्या आहेत याच्यावरती. आता मी इथे बटर वगैरे काहीच लावत नाही टोस्टला, कारण की आपण हा जो मसाला केलेला आहे हा आपण बटरमध्येच केलेला आहे. याला छान हा मसाला सगळीकडे कोट करून घेतोय मी. आता आपण याच्यावर टाकणार आहोत अमूल चीज. आता हे आपल्याला पूर्ण टोस्ट व्यवस्थित कव्हर करायचं आहे या चीजने. आता हे झाल्यानंतर आता मी एक काम करणार आहे, आता याच्यावरती या सगळ्या गोष्टी टाकणार आहे. मक्याचे दाणे, नंतर इथे आपण टाकलंय टोमॅटो आणि आता हे मटरचं मिश्रण. टोस्टवर तर छान रंग दिसत आहेत. आता मी एका आपल्या अवनच्या प्लेटवर याला काढून घेतोय. मंडळी, तुम्ही बघितलंय की आपला जो टोस्ट आहे तो कलरफुल होणार आहे. फक्त एकच गोष्ट करायची, त्याला खूप जास्ती बेक करू नका, कारण की अर्धा तसं पण आपण हाफ त्याला आपण आधीच टोस्ट करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर हे रंग तसेच राहिले पाहिजे भाज्यांचे. मी याला मंडळी बेक करून घेणार आहे 180 डिग्रीजवर साधारणपणे 7 ते 8 मिनटं किंवा 10 मिनटं ॲट द मोस्ट, म्हणजे चीज मेल्ट होईपर्यंत. मी हे करून घेतो आणि एका सर्विंग डिशमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. व्हेजी मसाला चीजी टोस्टसाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कांदा, ब्रेड, काळी मिरी, उकडलेले मक्याचे दाणे, बारीक चिरलेला टोमॅटो, उकडलेले हिरवे वाटाणे, अमूल बटर, टोमॅटो सॉस, सिमला मिरची, गरम मसाला, जिरेपूड, लिंबू, चिरलेला लसूण, हिरवी मिरची, चिरलेलं आलं, चीज, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम ओव्हन प्रीहीट करून त्यामध्ये ब्रेडचे त्रिकोणी तुकडे भाजून घ्यावेत. फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये 1.5 चमचा लसूण आणि अर्धा चमचा आलं घालून नीट परतून घ्यावं. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, लाल मिरची पूड, हळद, अर्धा चमचा जिरेपूड, गरम मसाला, मीठ आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. एका खोलगट पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये हिरवी सिमला मिरची, हिरवे वाटाणे, काळी मिरी पूड आणि मीठ घालून नीट परतून घ्यावं. त्यानंतर बटर गरम करून त्यामध्ये उकडलेले मक्याचे दाणे, मीठ आणि लिंबाचा रस घालून एकत्र परतून घ्यावं. एका भांड्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटो सॉस घालून नीट मिसळून घ्यावं. भाजून घेतलेल्या ब्रेडवर टोमॅटोचं मिश्रण नीट पसरवून त्यावर अमूल चीज, उकडलेले मक्याचे दाणे, टोमॅटोचं मिश्रण आणि मटारचं मिश्रण घालावं. बेकिंग ट्रेला बटर लावून त्यावर तयार व्हेजी टोस्ट ठेवावा आणि 180 डिग्रीला 10 मिनिटं बेक करून घ्यावा आणि सर्व्ह करावा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो, काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.